काय त्याचं नाव काय ठेवायचं आहे सांगशील का कोणाला बोललो तर हा बोलतो सांगणार. मग मी त्याला नावच नाही सांगणार, डायरेक्ट त्याच्या कानात ते आत्या करत, पप्पा नाही करत. गुड्डू आत्या करेल. ये चल, काय खाऊन आला आ? मी एक रील पाठवले तुम्हाला, बघितली का? ए लिहायला घे, मी एक रील पाठवले. काय जर धनवान व्हायचं असेल ना तर बायकोला रोज रसगुल्ला द्या. बघितले तुम्ही? एवढा गोड रसगुल्ला दिलाय तुला धनवान. संध्याकाळी मला एवढं थकल्यासारखं वाटतं ना की असं पुरा हातपाय गळून गेल्यासारखं वाटतं. एवढं एकदम लूज पडल्यासारखं हातपाय, एवढं मला थकवा येतो डेंजरवाला. तर लेटच उठते मी सुद्धा. तर मंडळी वाजले दुपारचे 3 वाजलेत आणि मी रव्याचा लाडू खाते, मस्त लागतोय. बघितलं का तू बाळाला पाळणा आणला तो? बघितलं नाही? कोणता कलर आणला माहिती आहे का? बघितला हलवा दे, हातपाय धुवू, कपडे घाल, मग खोलायचा धुवू. तर मला अजूनपर्यंत चहा प्यायला भेटला नाही. वाजले तर 11:15 आणि गुड्डू आता औषध पाजते. गुड्डू त्याला सांगितलंय औषध पाजायला, जरा चहा चपाती खाऊन घेते. अजून चादर बदलायचे, चादरीचे तर एवढी हालत बेकार झाले ना, काल हागवून मुतून वाट लावले चादरीची. रात्री तर 3 वाजता झोपलाय, 1 तास लवकर झोपलाय. परवा दिवशी 4 वाजता झोपलेला, तोपर्यंत जागी असते ना. मस्तकाची शिर ना उभी राहते, एवढं राग येतं. अगं एवढी झोप येते एकतर, आणि मांड्यावर झोपतो. जसा उचलून हलूच ठेवला ना खाली, उठलाच आणि तो पण रडत. त्यात गौरांचं नाटक, ये लाव ते लाव, ये लाव ते लाव. आता त्याची तयारी करायला लागेल. याला झोपवते, त्याची तयारी करते. हे झोपा आले आम्हाला. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व, गुड आफ्टरनून. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर दिवसाला सुरुवात झालेली आहे. आजचा दिवस माझा कसा जातो आहे बघूया. रोजचा दिवस वेगवेगळा असतो आहे आणि हा तर एवढा जागरण करायला लागला ना, माझी तब्येत खराब व्हायला लागलं. आणि म्हणजे संध्याकाळी मला एवढं थकल्यासारखं वाटतं ना की असं पुरा हातपाय गळून गेल्यासारखं वाटतं. एवढं एकदम लूज पडल्यासारखा हातपाय, एवढं मला थकवा येतो डेंजरवाला. तर लेटच उठते मी सुद्धा. आणि त्या दिवशी तर जसं मी मगाशी बोलले की 4 वाजता झोपला. 12 वाजल्यापासून जागा होता, मी झोपायला गेले आणि हा तेव्हापासून जागाच राहिला 4 वाजेपर्यंत. आणि काल तर 3 वाजेपर्यंत झोपरे बापरे, लय डेंजर कंटाळा आला. आणि आज हे पाळणासुद्धा बघणार आहेत, बघूया पाळण्यात झोपवायचं आहे त्याला. मस्त बेडशीट चेंज केले मी. गुड्डू त्या मस्त घेऊन बसलेले विचारायला, आणि तो पण मस्त राहिलेला, तिच्यासोबत राहतो, मस्त तयारी करते बिचारी. आणि आता घेऊन बसलेले. तर आता मी कौरांची तयारी करते, झाडू मारते जरा रूममध्ये. एकदम विकनेस बघूया आजचा दिवस कसा जातो आहे. आय होप मस्त जाईल, जसं होईल तसं दाखवते. काल तर काय नाही ब्लॉग शेअर करायला भेटला. आई गौरांसाठी आता काय म्हणतात त्याला, सोयाबीनची भाजी बनवतात. आता मी पटकन तयारी करते त्याची. बघा मी बसले.
आई इकडं भाजी बनवतात. काय टाकलंय? जवळा भात झाला. आता याचं सोयाबीन टाकते. चवला कोणाला? आम्हाला तिखट डाळ आणि जवळ सुक्का. मग यो यांनी पण नेला असता गौरांनी. बाहेर मच्छी नाही त्याला न्यायची. हे डोक्याला ताप आहे शाळेत, नाही तर जवळा नेला असता. डब्बल ताप नसता झाला. तर सोयाबीन टाकलं त्याला. भिजले म्हणून तर सोयाबीन टाकला ना. नाही तर मी सुक्की मच्छीचं काय झालं? जर अंड नका काय नको दुसरं. सुक्की मच्छी द्यायला काय आहे? नाही, काहीच नाही. सुक्की मच्छी पण नाही, नुसती भाजी. विचारा तुम्हाला काय आवडतंय. रोज रोज काय खातील पोरं भाजी. मग थोडंसं द्यायचं तेवढा. आता काय काय करावं समजत नाही. परत तिकडून वरडायच्या टीचर. त्याला आणि याला आवडीचं असलं तर खाते. सोयाबीन सांगितलं ना. तयारी करून घेते तोपर्यंत. 12 वाजले. चपात्या तर झाल्यात, आता फक्त भाजी बनवायची आहे ना. चपात्या तर झाल्यात ना, फक्त आता सोयाबीनची भाजी, डाळ. चपात्या झाल्या म्हणजे ते मोठा चिंबोरी आणले. कुठे ठेवले? सोडायची बरोबर एकच आणतात ते. त्याला दुसरं तेच बोललं बाबांना, पण तेच बोललं मी त्याला एकच भेटते त्यांना. पण एक भेटले की माणूस. अरे वा. पहिला आणलेली ती एकदम ऑरेंज पाव होता असा. त्या दिवशीची रवली आता ही काय माहिती. सोयाबीन टाकून तयारी करते याची तोपर्यंत. त्याचे मांडे होते. बस झालं पप्पी. बाय बाय. चलो बाय कर दादाला. हा बस बस. चल तो रडतोय. चल 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 लवकर. त्याची तयारी पटकन करते. काकाला बोल गाडी काढ. जा काकाला बोल गाडी काढ. औरंज मी डब्बा भरते तोपर्यंत. तर मंडळी वाजले दुपारचे 3 वाजले. 3 वाजलेत आणि मी रव्याचा लाडू खाते. मस्त लागतोय. नंदिनी वहिनींनी बनवलेले मी रेसिपी शेअर केलेली आहे. नक्की तुम्ही बनवू शकता. खूप छान झालं आहे. मस्त लागतोय. तर एक खाल्ला तरी थोडंसं पोट भरून जातो. तर खाऊन घेते. याने सुद्धा सुरू केले. त्यालासुद्धा दुसरा वाळवता घालते. झोपलाय मस्तपैकी. तर आजही पाळणा आणणार आहेत त्याला. बघूया जेव्हा आता येतील ना घरी यायला तेव्हाच तिकडनं घेऊन येणार आहेत. तर तुम्हाला मी दाखवेलच आज पाळणा आहे. मी पाळणा येणार मग आल्यावर काय करायचं ते बघूया. असं पूजा थोडीशी करायची म्हणजे त्या पाळण्यात टाकायचं. जे रिच्युअल असते ना थोडं ते करायचं आहे. मग बारशाला नंतर परत टाकायचा. कारण आता असा झोपतोय पण पाळण्यात टाकलं पाहिजे. किती काय केलं तरी बाळाला पाळण्यात टाकावंच लागतं आणि टाकलंच पाहिजे. पाळण्यात एकदम छान झोपतं. हा इथं बेडवरसुद्धा झोपतो छान. रात्री एकदम हैराण करतो. दिवसभर म्हणजे छान वाटतो मला, पण रात्रीचा नकोसा वाटतो. एकदम डेंजर आलं. आणि ज्या न्यू मॉम्स असतील किंवा आई झालेल्या सगळ्यांनाच माहिती असेल कशी हालत होते रात्रीची ती. मला एकतर दुपारची झोप नसते तरी चालेल पण मला रात्रीची झोप पाहिजे असं होतं. आणि हा तर एवढा जागवतोय ना की काय सांगायला नको. आणि ते हे तिकडं झोपतात ना तर तिकडं तोंड करून रडतो. त्यांच्या साईडलाच तोंड करून रडतो. मग उठतात, हा मेरी जान का पाहिजे का पाहिजे करून परत झोपतात. असं चालू असते रात्री. अक्षरशः मी तर रडावर येते. मी रडतेच. त्या दिवशी तर पुरे 4 वाजले. मच्छर येतं एक
त्या दिवशी तर 4 वाजवले. बापरे, डोळे असे पेंगलेले माझे पुरे. आणि आज 3. आता उद्याचं काय काम आहे ते नाही. तर आता लाडू खाऊन घेते मी, थोडीशी झोप काढते, याचं चेंज करते आणि थोडं झोपून घेते. मग हे सुद्धा येतील 4 वाजेपर्यंत. तर कंटिन्यू राहा, पालन आल्यावर दाखवते मी तुम्हाला. तर पतिदेव आलेले आहेत आमचे, माझे. बघा येऊन कशा फोनमध्ये घुसले बघा. आणि पाळणं आणलेलं आहे, तर पाळणं आम्ही नंतर तुम्हाला काढून दाखवू, आहे ना. आणि मोठा झोका कधी लावणार आमच्या हॉलमध्ये ना. मी व्लॉग नव्हते बनवितलं तेव्हा, नव्हते बनवत. गौरांची काय होतं, ओढभरणी होती माझी गौरांच्या टायमिंगला, तेव्हा काढलंच झोका. तेव्हा कुठं काढला? म्हणजे ते झालं ओढभरणी. आणि मग मी गेली, पण मी आलेली परत. झोका होता डिलिव्हरीच्या नंतर परत. मग म्हणजे डिलिव्हरीच्या नंतर काढला. आणि तो नंतर काढला. तू आली तेव्हा 4 महिन्याचा होता. गौरान 4 महिन्याचा होता तेव्हा काढला, तो काढलाच. मग त्याला लावलाच नाही. मस्त वाटायचं बसायला, कोण आलं का झोक्यात बसायचा. हर्ष तर त्यासाठीच यायचं झोक्यात बसायला. मग आता लावायचा येतो, आज लावून टाकावं प्लीज. मला कधीपासून बसायची इच्छा. हे बघा आवाज करतोय, बोलतोय. सन्नाटा बालटी कर. ठीक आहे. दाढे वाढले की लगेच म्हातारे होतात. दाढी आहे तरी कुठं नीट आली असती, तुम्ही ऐशी वाढवली असती. काय एवढी लांब, ही बघा 4 मीटर लांब वेणी बांधली असती मग मी अशी. चालेल ना असे 1 2 3 4 5 6 वेण्या दाड्यांना. दोघांनी ओढा, गौरांशानी यो ओढतील पण मस्त पैकी. आज सोयाबीन घेऊन गेलाय. काय द्यायचा विचार पोरांना डब्याला, ते पण भाजीचं. तो मुगाचे डोसे नेतो, मग ते टाकलं पाहिजे. चटणी बनवून द्यायची, त्याला आवडतात मुगाचे डोसे. मूग असतील तर उद्याला टाकले पाहिजे. उद्याचा वार काय आहे? उद्याचा वार शनिवार. अच्छा, उद्या हाफ डेला चांगलं होईल त्याला. नाहीतरी भाजीच जायला सांगतात. नंतर खोलू झोका तेव्हा आम्ही दाखवतो. आता मला बघितलं का तू बाळाला पाळणा आणला, तो बघितला नाही? कोणता कलर आणलाय माहिती आहे का? बघितला हलवा दे, हातपाय धुवू, कपडे घाल, मग खोलायचा. धुवायला द्या मशीन. तो काय उठत नाही आज. उठवा त्या दमून गेली बिचारी. उठून मी तुला आज उठवणारच. मी बोललो तू किती दम लाव, तो उठणारच नाही. त्याला उठायचं असेल तेव्हाच उठणार तो. दादाचा आवाज ऐकून पण नाही उठला तो. खोलायला गेला का काय हो? मोठा लावायचा, मोठा. पप्पाला सांग. एवढी खुशी असते, एवढी खुर्ची असते, त्याच्यामध्ये शिरबेट असते. एवढी मोठी एक ना खुर्ची असते, त्याच्यामध्ये शिरबेट बांधायची. अजून बडबड बडबड चालू. काय त्याचं नाव काय ठेवायचं आहे सांगशील का? कोणाला बोललो तर बोलतो सांगणार. मग मी त्याला नावच नाही सांगणार, डायरेक्ट त्याच्या कानात ते आत्या करत. पप्पा नाही करत, गुड्डू आत्या करत. ये चल, काय खाऊन आला? मी एक रील पाठवले तुम्हाला, बघितली का? लिहायला घे, मी एक रील पाठवले. काय जर धनवान व्हायचं असेल ना तर बायकोला रोज रसगुल्ला द्या. बघितले तुम्ही? एवढा गोड रसगुल्ला दिलाय तुला. धनवान काय, मी जनवान गुणवान घनवान सगळं झालोय. तो त्याचं निघाल्यापासून मला धनवान झालं. आम्हाला लक्की आहे, दोन्ही बाबू लक्की आहे. कोण गरीब आहे? पप्पा. पप्पा
अरे बाबा, त्याच्यामध्ये मी लय सारे खेळले. याचं तर खेळण्यांकडं तुझे पैसे, तुझे सगळे पैसे माझ्याकडे आहेत. मी अमीर आहे, तू गरीब आहे. माझ्याकडे प्रत्येक माणूस अमीर आहे, कोण गरीब नाही. मी वाचलं ना, आपली किडनी कितीला असते, असं मेंदू कितीला आहे, डोळे कितीला आहेत, तेव्हा ठीक आहे, सगळं माझी किडनी तू घे, मला पैसे दे, विषय संपला. घे माझी किडनी सगळं प्रत्येक माणूस हा अमीर आहे. हे धर गौराज, माझी किडनी तुला देऊ. ग बस ते काय बोलेल आणि काय हे लांब गौराज घे याला पडशील ये. रे, पडशील. गौराज कर. अय शापू, हात नको, हात नको. तुला मी हात नाही लावायचं. हे लिहायला बोलवलं अभ्यास. ये चल. अरे हात नाही लावायचं म्हणून तोंड घेऊन आला इथं. काळ्या वांगे चल, कलर ए. टाकत तुझा काळा होईल तो. आमचा गोळा गबसा. बापू आहे. चला तर बाळ सुद्धा झोपलंय, मगाशीपासून जागा होतं, आता झोपलंय मगाशी. तर मग अभ्यास करायला घेतलाय गौरांचा इकडं. आता ऑलमोस्ट झालाय, वाजलेत 11:15. हे सुद्धा गेलेत आंघोळीला. आळणं दाखवते मी, नाहीतर मग उद्या वगैरे दाखवेल. अरे काय पाहिजे, कुठे काय पाहिजे, करवत झालं ना. हा मग आता मला ये लिहायचंय. तिथं शब्द कुठं आहेत पुस्तकात, ते नाही, ते कला गोल कर. चल. नाही तर गौरांचा अभ्यास करायला घेतलेला आहे आणि आता झाले, त्याला सुद्धा यांच्यासोबत आंघोळीला पाठवते. आणि चला, आजचा ब्लॉग इथं सेंड करतोय. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की लाईक करा आवडले असेल तर. आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि काय बोलतो ते मी लक्षात नाही आता, पण काय बोलत होते मी विसरले. जाऊ दे, आठवलं तर मी बोलेन.